जय गुरु. जय गुरु. आपण चौथं वाक्य बघत होतो. खेटकेषु कृतं दुग्धं शाकादिकं च वैपुल्येन भवन्ति. कोणी सांगेल का याचं काय आहे? मी सांगू का? हो, बोला. खेडेगावामध्ये तूप, दूध, भाजीपाला विपुल आहे भवंती अस असतो का आहे? असतात. असतात. आता शाकादिकम म्हणजे काय सांगू शकाल का? म्हणजे भाजीपाला. हा, ते शाकादिकम म्हणजे ते आदि वगैरे, आदिकम वगैरे असं असतं. ते खेड्यांमध्ये तूप, दूध आणि भाज्या भरपूर प्रमाणात असतात. वैपुल्येनं भरपूर प्रमाणात. शाकादिकम म्हणजे भाज्या वगैरे असं जे भाजीपाला म्हणतो ना आपण, असं ते हा. भरपूर प्रमाणात असतात. ठीक आहे. पुढचं. ज्योत्स्ना आरगडे आहेत का? दिलीप आहेत का? मी सांगू? तत्र स्वच्छं शुद्धं च वायुमण्डलं भवति अत एव कृषिवलः तेषां परिवाराः च स्वस्थः भवन्ति. तेथे स्वच्छ शुद्ध असं हवामान असतं, वायू असतो. च वापरा. आणि त्यामुळे हा येथे तिथे स्वच्छ. स्वच्छ आणि शुद्ध वायू आणि हवा असते, हवामान असतं. त्यामुळे शेतकरी, त्यांचा परिवार आरोग्यदायी असतात, निरोगी असतात. निरोगी. आता इथे वायुमंडलम म्हणजे वायुमंडल असतं त्याचं, म्हणजे एक एक असं आवरण असतं, म्हणून वायुमंडलम म्हणजे वातावरण. तेथे स्वच्छ आणि शुद्ध वातावरण असते. म्हणूनच अतएव, अत म्हणजे म्हणून आणि एव म्हणजे म्हणूनच कृषीवलाः शेतकरी च तेषां परिवाराः आणि त्यांचे परिवार स्वस्थाः भवन्ति निरोगी असतात. हं? हल. पुन्हा रिपीट कराल प्रत्येक शब्दाचं पुन्हा प्लीज. तत्र तेथे स्वच्छं च शुद्धं, स्वच्छ आणि शुद्ध वायुमंडलम म्हणजे वातावरण असते. अतः एव म्हणूनच अतः म्हणजे म्हणून आणि एव म्हणजे म्हणूनच कृषीवलाः शेतकरी च तेषां परिवारा आणि त्यांचे परिवार स्वस्थाः भवन्ति निरोगी असतात. हा, संपदा ताई बोला. संपदा ताई, तुम्ही हात वर केलाय. मी एवच वाचू काय का? होतं? वाचू का? अच्छा, वाचण्यासाठी केला का? काही डाऊट आहे का कुणाला हं. ह्याच्या? आता एव मला अर्थ कसं काढायचं? अतः एव म्हणूनच, एव म्हणजे ना, अतः म्हणजे म्हणून, म्हणूनच लावायचं त्याला. ते आता आहे का आता आहे? ते काय आहे त्याचा अत एव असं शब्दामुळे त्या अतचा विसर्ग लोप पावलेला आहे. पण तो जेव्हा तुम्ही म्हणजे शब्दांचे अर्थ करता ते अतः एव असं असतं. ते तो बर विसर्ग लोप पावतो कधी कधी. बर. हा, मला शंका आहे. बोला बोला सुषमाताई. आता हा म्हणताय म्हणजे मग ते अव्यय आहे का काय आहे? हो, अव्यय बदलत आहे. ते लिंगानुसार ते बदलतं का नाही शब्द. नाही पण तुम्ही अत हा पण म्हणताय आणि अत पण म्हणताय. ते अत आहे ना, ते ते एव मुळे त्याचा विसर्ग लोप पावलेला आहे वाक्यामध्ये. तर जेव्हा तुम्ही पण अव्यय जो शब्द असतो त्याचा तो शब्द तसाच असतो ना. आता तत्र तत्र हा कधीच नसतो. बरोबर. हो, म्हणजे तो जो विसर्ग असतो ना, विसर्ग कधी कधी वाक्यात पुढच्या शब्दामुळे त्याचा म्हणजे लोप. मग ते अव्यय नाही. नाही, ते अव्ययच आहे, पण वाक्यात कधी कधी विसर्गाचा लोप होतो. म्हणजे
स पण लिहिलं जातं लिहिताना. आपल्याला जी काही अव्ययांची जी काही उदाहरणं आहेत त्यात कधीच असं होत नाही ना. अव्यय बदललाय का, तो अतः बदललाय का, अत म्हणजे तो जो बदललाय का, नाही. त्याचं जर विसर्गाचा लोप पावलेला आहे, विसर्गाचा लोप तुम्हाला पुढे पुढे जेव्हा समास संधी समास येतील किंवा पुढे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला पुढे जे ग्रामर येणार आहे त्याच्यात तुम्हाला कळेल की हे कधी कधी विसर्गांचे जे लिखाणामध्ये असतात ना ते विसर्गांचे लोप होतात. त्याचा अर्थ असा नाही की तो बदललाय, तो तोच आहे, फक्त विसर्गाचा तो समासामुळे लोप झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे इसलिए म्हणजे आता एवचं इसलिए, तर आता जर हिंदी वाक्य इसलिएने दिलं असेल आणि त्याचं संस्कृत करायचं असेल तर इसलिएचं आता एवच होणार का आता च पण होऊ शकतं? आणि नाही ना, च म्हणजे आणि, दोन, च म्हणजे अच्छा. आणि. संस्कृतचा जो च आहे म्हणजे हा जो हा हा हा. शुद्धम च किंवा तेषाम परिवारम अच्छा च म्हणजे आणि. अच्छा. म्हणूनच म्हणजे पुन्हा- त्याला त्याला एवच हा शब्द आहे, म्हणजे इसलिएला आता एवच येणार काय? इसलिए ही असं असेल ते कदाचित, इसलिए ही किसान वे उनके परिवार स्वस्थ हैं असं, म्हणजे म्हणूनच, म्हणजे दॅट इज द ओनली रिझन असं, मग दॅट्स. किसान किसान व येणार का वह वे काय? यहाँ यहाँ स्वच्छ और शुद्ध वातावरण है, इसलिए ही किसान और उनके परिवार स्वस्थ है. किसान व उनके परिवार, व म्हणजे इथे आणि ना, किसान और आणि, किसान अँड. बरं. हा. ओके ओके ठीक आहे. हा, संपदाताई पुढचं वाचत आहे का तुम्ही? हो हो वाचते. हम्म. हा, गुणाजी तुम्हाला. हा तिथे तत्र आहे ना, तत्र ते वहां पाहिजे. वहां स्वच्छ और शुद्ध अरे वातावरण हा, है ना, बर बर, मी ध्यान आलंय. चेंज बरोबर ना? पत्र वहा, ठीक आहे, चेंज, हिंदीतलं चेंज. ठीक आहे, संपदाताई पुढचं वाचा. हा, कृषी एव कृषी एव कृषकस्य प्रमुख व्यवसाय. विसर्ग कृषी वाचत संपदाताई पुन्हा एकदा ना, हा की कृषी कृषी एव कृषकस्य प्रमुख प्रमुख व्यवसाय. हा शेतकरी व त्याचे शेतकरी ही शेतकऱ्याची आहे, शेती ही शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय आहे. हम्म. आता एव आला की नाही, हं, मग कृषी हं. हिला एव, शेतीच, शेतीच शेती शेतकऱ्याचा शेती. हा, च आलं ना, म्हणजे हो. तीच आहे, तोच एक हं. व्यवसाय आहे जो त्याचा प्रमुख व्यवसाय आहे. हा, लक्ष्मी. धन्यवाद ताई. हाँ लक्ष्मी, कैन यू रीड? लक्ष्मी, आप हो? Yes, yes. या, कैन यू रीड? Yeah, yeah. Yes, yes. 1 minute, that, अस्मिन् व्यवसाये तेषां सहायकाः बलिवर्धाः भवन्ति. येस, करेक्ट. Uh, यू एक कैन मिनिट इन हिंदी और इंग्लिश, दैट्स नॉट अ प्रॉब्लेम. ओके. ह्या व्यवसायासाठी त्यांना सहायक म्हणजे मदतीसाठी बैलांची बैलांची मदत मिळते ना, मदत असते. अस्मिन म्हणजे ह्या, त्या- ह्या ना तुम्ही काल सांगितलं होतं ह्या, तसं. हा, ह्या. व्यवसाय म्हणजे ह्या ना, सप्तमी एकवचन, त्याचं प्रत्यय झालं तैया, म्हणजे हा, व्यवसायात. व्यवसायात. ओके. ह्या हा, मग व्यवसायात, साठी म्हणजे साठी नाही येणार, सॉरी, साठी नाही लिहू शकत ना व्यवसायात. तैया आहे ना, साठी प्रत्यय नाहीये, तैया प्रत्यय आहे ना, हा हा, ओके. तर हा, ओके. तैया. हा, सो व्यवसायात मदतीला बैल ही असते. असतात, आहेत, म्हणजे अस्मिन म्हणजे आणि त्या हा व्यवसायात, तेषाम, हा म्हणजे अगेन षष्टी झालं, षष्टीचं प्रत्यय हा त्यांना त्यांचे, त्यांचे सहाय्यक, मदती. हा, बलिवत्ताः म्हणजे बैल, भवन, बैल ही, हा, ह्या बैल आहेत. व्यवसायात त्यांचे सहाय्यक बैल आहेत.
तेशाम म्हणजे त्याची. सहा सहायकला सहायकाच लिहायचं का? म्हणजे मदतीला वगैरे नाही लिहू शकत तिकडे. मदतगार मदतगार लिहू शकता. हेल्पर, ओके. helpers. You can use similar word which is indicating helpers. I Madadgar. just want to know whether you have to use the same meaning for each and every word, no? Hmm. While translating, Hmm. or See, you only can have more or less same. yeah, more or less it has to be same. Uh, Since but word to word translation has to be done. it is recommended to do word to word translation because that's how It's it is required. supposed to be. Okay. Okay, Samir. Okay, fine. Okay. Because I Saha. अस्मिनचा tried अर्थ in काय होतो? Marathi today, so that's why I'm asking. No, no, it's Okay. okay. You see, if whoever जे कोणी असतील जिनको भी अगर हिंदी में ट्रांसलेशन इजी लग रहा है तो आप हिंदी में ट्रांसलेशन कीजिएगा, जिनको इंग्लिश में ट्रांसलेशन इजी लग रहा है वो इंग्लिश में कीजिएगा। ऐसा कुछ यहाँ कंपलसरी है नहीं कि आप मराठी में ही करो। Okay. यू कैन ठीक डू है समझा. your convenient language and we can always Okay, okay. Marathi translation at the end of the session. No problem. Okay. Okay, fine. Thank you very much. अस्मिनचा अर्थ काय होतो? ह्या ते ना मी जेव्हा सर येतील ना डाऊटच्या सेशनला, सर आता सध्या बाहेर आहेत त्याच्यामुळे त्यांना जमत नाहीये यायला, पण मी हे सरांना सांगितलेलं आहे. अस्मिन म्हणजे ह्या, इदम नावाचा एक शब्द आहे तुम्हाला पुढे, त्याची ती सप्तमी आहे, त्याचा अर्थ ह्याच आहे. तर ते आमच्याला ना काय शब्द आहे ना तो आय एम सॉरी मलाही एवढा असं सांगता येणार नाही, तो आपण सरांना विचारू. मी सरांना आधीच सांगितलेलं आहे की तुम्हाला ही शंका आहे म्हणून, आणि गेल्या 2 लेक्चरच्या शंकाही मी त्यांना सांगितलेल्या आहे. तर ते सर येतील तेव्हा आपण घेऊच. जायचं का पुढे? बर मॅम या बर 6व्यामध्ये आहे हे गृहीत धरलं का? इथं क्रियापद नाही येतात. हा, हे अध्यारोत आहे. अस्ति हे अध्यारोत आहे. ओके. हा हा, शेतीच शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय आहे असं कंसात लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल, कारण अस्ति हे अध्यारोत आहे तिकडे. तो आहे त्याचा व्यवसाय, शेती शेतकऱ्याचा प्रमुख व्यवसाय असं. काही आहे का ह्याच्यात कोणाला शंका? ठीक आहे, आपण म्हणजे पुढे बलिवर्दाः भवन्ति म्हणजे तिकडे भवंतीच्या जागी आहेत लिहू शकतो. म्हणजे आहेत लिहायचं की असते लिहायचं? भवंती भवती असतात आहेत चालतं, असतातही चालतं. चालतं ना? ह्या ओके फाईन. व्यवसायात त्यांचे सहाय्यक बैल असतात, असतातही चालेल, हां आहेतही चालेल, हां. पण ते ठीक आहे. ओके. काळाचं भूभव होण्याचं वर्तमान काळ पाहिजे. ओके ओके. थँक्यू. मॅम इथे आसमान येईल का त्याला? नाही, नाही काय इथे नाही, जे आपण म्हणतो हॉस्पिटलला आम्ही अनेक क्वेश्चन म्हणतो आमच्याकरता आसमान येईल का? आस्मिन म्हणजे ह्या, आसमान म्हणजे जे नाही नाही सर, मामचं जे बहुवचन आहे ते नाही. मला ते ते बहुतेक ते ना सरांनी सांगितलेलं टेबल मध्ये आहे, त्या मामचं बहुवचन आसमान आहे. आसमान आहे का? नाही मला एवढी, म्हणजे मी सरांनीच ओके. विचारेन मी. हा ओके. आता पुढचं सहायकाच्या इथे मदतीला चालेल का? मदतीला नाही येणार, प्रत्यय नाही लावायचं. मदतगार अच्छा. प्रत्यय नाही बर लावायचं. बर सहाय्यका हा आहे, बर. मदतगार बैल असतात बैल आहेत. हं. ठीक आहे ठीक आहे. हा. पुढचं कोण वाचत नसेल तर म्हणजे मी सुजय, वाचू का पल्लवी? कोण बोलताय? पल्लवी. हा, पल्लवी ताई वाचा. कृषकः हलेन क्षेत्रम कर्षति. हं. कृषकः म्हणजे शेतकरी, हलेन म्हणजे नांगराने, क्षेत्रम म्हणजे शेत, हं. कर्षति म्हणजे नांगरतो, हं. नांगर चालवितो. शेतकरी शेतकरी नांगराने नांगराने शेत नांगर. नांगरतो पण चालेल, नांगरतात पण चालेल. शेतकरी कितान एक वचन आहे ना, एक वचन आहे नांगरतो. नांगरतो येणार तिकडे. पण हा नांगरतात हा म्हणजे हा. शेतकरी कृषक हा झाला असतो इथे ना. कृषका हा कृषकः एक वचन आहे हा म्हणून. नांगरतो असेल ते तिकडे. हा एक येस. शेतकरी आहे तो एक शेत एक नांगर. नांगर नांगरतो. सुजय कुलकर्णी आहेत का? अंजली देशपांडे, निर्मला देशपांडे, संजीवनी डोईजड,
शुभांगी. हा आहे ताई. हा, वाचत आहे. क्षेत्रेषु प्रावुरतालात् प्राकस् बीजानि वपति. प्रावृट कालात. प्रावृट हा, तत्व हलंत आहे आणि मग का लागला. पण आता संस्कृत मध्ये कसे आपण मराठीमध्ये अर्धा शब्द एका रांगेत लिहितो, संस्कृत मध्ये तो एक उभ्या कॉलम मध्ये लिहिला जातो, म्हणून ते प्रावृट कालात असं येते. ओके ताई. तो वसंत ऋतू शेत तयार करतो, बिया पेरतो, पीक पीक दिसतात, पीक पीक येतात. हा, आता तुम्हाला तिथे हा वपती म्हणून एक धातू आहे नवीन आलेला, आधी आला असेल की नाही असं नाही. आता क्षेत्रेषु सप्तमी झाली, जागा आहे म्हणून मध्ये, क्षेत्रांमध्ये, अनेक शेतांमध्ये. प्रावृट कालात. प्रावृट काल म्हणजे आपण गेल्या वेळेला शब्द शिकलो होतो ना, पावसाळा किंवा वर्षा ऋतू. पाऊस. आणि ओके. देवात देवाभ्याम देवेभ्य पंचमी आहे ना ते. वर्षा ऋतूंमध्ये म्हणजे त्या त्या ह्याच्यात वर्षा ऋतूत पासून प्राकः प्राकः म्हणजे आधी, म्हणजे पावसाळ्याच्या आधी. सह म्हणजे तो. बीजानी वपती. वप धातू म्हणजे पेरणे, म्हणजे ते जे आपण बीजारोपण करतो ना, बिया पेरतो. बिया पेर. तर अनेक बिये म्हणजे बियाणे, बियाणे म्हणतो ना, अनेक वचन आहे. तो ते पेरतो पावसाळ्याच्या आधी. म्हणजे शेतीची कामं अशी पावसाळ्याच्या आधी होतात ना, तस. किसान वर्ष धन्यवाद से ताई. पहले खेतों में बीज बोता है. ते म्हणजे पंचमी म्हणून ते वर्षा से पहले असं आलेलं आहे. हं? ठीक आहे. मोरेश्वर जे धन्यवाद आहे. ताई. हा, काही हो आहे हो. का ह्याच्यात? कोणाला आहे का ह्याच्यात शंका? कोणी चॅट मध्ये विचारलंय का? सॉरी. हा, ते प्रारूट कालात कसं घ्यायचं ते? प्रावृट कालात. गेल्या वेळेला शब्दार्थ आलेले आहेत बघा. दाखवायचे का ते जुने शब्दार्थ मी? त्यात आहे का? एक मिनिट हा. हो, दाखवा ताई. एक मिनिट. गेल्या तर काय? प्रावृट कालात शब्द ऐकल्याचं नाही आठवत आहे. नाही गेलाय. अच्छा, वर्षाकाल गेलाय, सॉरी, पावसाळा. वर्षाकाल. प्रावृट काल म्हणजे तो पावसाळा असंच आहे. प्रावृट काल. अच्छा, नवीन शब्द आहे तुम्हाला. मला हा पावसाळाच आठवत होता, मला वाटलं ते प्रावृट कालच आहे म्हणून. त्याचा अर्थ असा पावसाळा असा होतो. म्हणजे पावसाळ्याच्या आधी, वर्षा ऋतूच्या आधी तो बियाणे पेरतो. काल म्हणजे काल, म्हणजे पावसाळा वर्षा के काल के पहले असं. वर्षा काल के पहले वह खेतों में बीज बोता है. प्राकचा अर्थ काय होतो? हा, प्राक. आधी. आधी. आधी, बिफोर. हा. हा, मोरेश्वरजी पुढचं वाचा. हो हो. तदनंतरम तेषु ध्यानानि प्रादुर्भवन्ति. धान्यानी. धान्याने. हो, धान्यानि. तदनंतरम तेषु धान्यानि प्रादुर्भवन्ति. त्यानंतर धान्य उगवतं. तेथे धान्य उगवतं. तेषु आहे म्हणजे ते असं क्षेत्रेषु आहे ना, म्हणजे शेतांमध्ये बहुवचन आहे म्हणून. म्हणून त्यानंतर तेथे म्हटलं ना. हा, त्या तेच ना, शेतांमध्ये. तेथे. नाही, हा त्यांमध्ये जागा आहे ना ती, त्यामध्ये. हा, त्या बर. अनेक शेतांमध्ये धान्य तो बी बियाणे पेरतो आणि त्याच्यानंतर हा. तिथे धान्य उगवतं.
आता इथे प्रादुर्भवंती म्हणून हा जो आलेला आहे शब्द, क्रियापद, तर त्याचं असं आपल्याला असं म्हणजे पटकन असं लक्षात येतं, अरे ह्याचा खूप प्रादुर्भाव झालेला आहे. असं म्हणजे आता बघा कधी कधी असं ऐकिवात येतं ना, अरे किती उंदरांचा प्रादुर्भाव झालाय इकडे. किंवा ती एक गोष्ट होती बघा, ते उंदीर आणि तो बासरीवाला, त्या गोष्टीमध्ये खूपदा आपण असं की त्या त्या गावात उंदरांचा खूप प्रादुर्भाव होता. मग आपल्याला असं वाटतं अरे उगवतात आणि प्रादुर्भाव होतं म्हणजे काय. बेसिकली प्रादुर्भाव म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट खूप प्रमाणात होणे, वाढ हा वाढ वाढतंय. वाढतं एखाद्या गोष्टीचा प्रादुर्भाव. मग तो चांगलाही होतो आणि वाईटही होतो, असं दोन्ही. वाईट आहे. म्हणजे हा शब्द काही तुम्हाला वेगळं सांगत नाही की ती चांगलं आहे की वाईट आहे. प्रादुर्भाव म्हणजे एखादी गोष्ट जास्त प्रमाणात होते. मग इथे जेव्हा ते धान्य पेरलं जातं तेव्हा ते जास्त प्रमाणात उगवतं ना, म्हणून त्याला धान्य उगवतात असं म्हणतात. आता इथे उगवतात तर तुम्ही विचार कराल की अरे इथे आपण रोहती का नाही झाला. पण इथे हे वाक्य असं दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे ते संस्कृतमध्ये ते तसंच आहे. तदनंतरम तेषु धान्यानी प्रादुर्भवंती हे वाक्य आहे. त्याच्यात तुम्ही त्यानंतर त्यामध्ये धान्यांचा प्रादुर्भाव होतो असं लिहिलं तर तसं काही त्याच्यात वागवं नाहीये. पण मग आपण असं प्रादुर्भाव होतो वगैरे, मग ते निगेटिव्ह मध्ये आपण विचार करतो. त्याच्यामुळे त्याचे तिथे धान्य खूप प्रमाणात उगवतात, कारण त्याने बियाणं पेरलेलं आहे ना. गेल्या वाक्याच्या अर्थाने ह्या वाक्याला ते उगवणं अं, असं लिहिलं गेलेलं आहे. हो का आपण हा संस्कृतमध्ये हा प्रादुर्भाव शब्द म्हणजे पॉझिटिव्ह ऍस्पेक्टनेच या कॉन्टेक्स्ट मध्ये आलाय का नेहमीच पॉझिटिव्ह असतो? हो मराठीमध्ये कसं प्रादुर्भाव शब्द इसेन्शियली निगेटिव्ह मध्ये. निगेटिव्ह कॉन्टेक्स्ट मध्ये येत होतो, हो हो बरोबर ना? हा इथे असं फक्त पॉझिटिव्हलीच येणार ना ते, आणि उगवतो असाच येणार तो. म्हणजे किंवा ते आता असं झालेलं आहे बघा साथीचा मराठीमध्ये. असं एखाद्या साथीचा प्रादुर्भाव झालाय, हे झालं. हे संस्कृतमध्ये म्हणायचं तर मग काय होणार मग तिकडे? नाही म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, संस्कृतमध्ये प्रादुर्भवंती या शब्दाला निगेटिव्हिटी किंवा पॉझिटिव्हिटी असोसिएटेड नाहीच आहे. ती आपल्या मराठीमध्ये ती येत गेलेली आहे म्हणून ते आपल्याला असं वाटतं. पण हो, म्हणजेच इकडे साथीचा प्रादुर्भाव म्हणजे सुद्धा प्रादुर्भवंतीच येणार साथ का? खूप प्रमाणात झालेली आहे, कळलं? म्हणजे जर तुम्हाला तसा अर्थ लावायचा असेल की एखादी ती जी साथ आहे ती खूप प्रमाणात झालेली आहे, त्याचं हा, प्रमाण खूप आहे, म्हणजे त्याची क्वांटिटी खूप आहे, असं आहे ते. बरं बरं बरं. ताई एक विचारू का? हा बोला ना संगीता. धान्यम प्रादुर्भवती येणार का? धान्यानी तदनंतरम तेषु धान्यम प्रादुर्भवती. नाही, इकडे ते वाक्य दिलेलं आहे. पुस्तकामध्ये तसं लिहिलंय, त्याचा अर्थ काय मग? पुस्तकात धान्यम लिहिलंय का तुमच्या मराठी? हा, तदनंतरम तेषु धान्यम प्रादुर्भवती. धान्यम मी सरांना म्हणजे हिंदीचं पुस्तक माझ्याकडे नाही आहे, हिंदीचं ओरिजिनल पुस्तक जे काही आहे, मी तरी सरांना सांगते. धान्यम मग धान्य प्राधान्य जे द्वितीय झालं धान्यम, म्हणजे धान्यास किंवा धान्य धान्याचा असं म्हणजे द्वितीयचं असं. त्यानंतर त्यामध्ये धान्यात धान्य असं प्रादुर्भवती म्हणतंय आणि ते. धान्य उगवतात म्हणजे धान्य खूप प्रमाणात येतात. ती धान्य त्याने बी बियाणं त्या शेतामध्ये पेरून त्याची ती मशागत केलेली असते ना त्या शेताची, मग त्याच्यात खूप प्रमाणात धान्य उगवतं. असं नाही की एक उगवली असं त्या. पण तेषु येणार का मग त्या क्षणी? तदनंतर तेषु हे त्या शेताचं आहे ना, वरच्या वाक्यात बघा क्षेत्रेषु आहे ना, अनेक क्षेत्र आहेत ना, मग त्याच्या अनुषंगाने हे वाक्य लिहिलेलं आहे. आपण आता इथे 9-10 अशी केलेली आहेत, पण पुस्तकं म्हणजे ते जे लिहिलं गेलं असेल ते एखादा निबंध किंवा असं लिहिलं गेलं असेल तर ते मागच्या वाक्याचं त्याचा रेफरन्स येतो. म्हणजे तदनंतरम तेषु धान्याने म्हणजे त्यांच्यामध्ये त्या क्षेत्रांमध्ये त्या ज्या शेत आहेत ती ज्याच्यात त्यांनी बी बियाणं पेरलंय त्यांच्यामध्ये धान्य उगवतं. अजून कोणी हात वर केला ताई होता? हे निबंध सुषमाताई ताई हे निबंधासारखंच आहे. हा हे निबंधासारखंच आहे. हो, ही कृषी वलहा आणि हे हो, हा अख्खा सगळे धडा आपण आहे कसे तो. वेगवेगळे वाक्य लिहिलेत ना. नाही नाही, हा धडा आहे निबंध. हो तेच ना, पण कृषी वलहा असं म्हणजे त्या शेतकऱ्याबद्दलच सगळी माहिती दिलेली आहे.
त्याच्या आपण कसं एक एक वाक्य वेगवेगळं करून लिहिले ना, तसं त्यांनी पूर्ण एक पॅरेग्राफच वेगळा लिहिलेला आहे. मग पुस्तकामध्ये आपण एक एक शिकतोय ना. आता यापुढे ना हो ते असेल ना ते असं म्हणजे हे जे धडे आहेत ना ते छोटे छोटे असे निबंध किंवा संवाद किंवा असंच कुठल्या तरी ह्याच्यातला असंच असणार. नाटकाचा भाग असंच येत जाणार आहे ते. आता ते कसं आपण ओके ओके. प्रत्येक वाक्याचा अर्थ आपल्याला हवा असतो म्हणून आम्ही इथे पीपीटी करताना ते वाक्य 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 केली. त्याच्यामुळे असं वाटतं हा नवीनच वाक्य आहे का, त्याला काही मागचा रेफरन्स नाही ताई, तुम्ही म्हणालात ना वाक्याचा अर्थ ह्याच्यामध्ये असेल, म्हणून मी म्हटले की हे असं म्हणजे बरोबर. एकत्र निबंध हेच दिलेलं आहे. हा सुषमाताई का बरं काही मी बोलू का? पुस्तकामध्ये सबंध पॅरेग्राफच छापलेला आहे, इथे आपण त्याला नंबर दिलेत नंबर वाक्यांना. दिलेला. सुषमाताई तुम्हाला काही सांगायचं होतं का, प्रश्न होते का? हो, ते 5वं जे वाक्य तुम्ही आता मला अव्यय म्हणलात, तर ते मी चॅटमध्ये टाकले. त्यांनी नपुंसकलिंगी आणि सगळं ते विभक्तीप्रमाणे दाखवलंय. चॅट जीपीटी मध्ये टाकलं तुम्ही? हो. ते चॅट मी आता जीपीटी ना खूप रिलेटिव्ह असतात उत्तर बरं. तुम्ही म्हणजे त्याचं कसं तुम्ही उत्तरं चेंज केली तर त्याच्या कॉन्टेक्स्ट पण चेंज होतो. नाही, चॅट जीपीटी नाही, गुगलवर ना मी ते चॅटवर ते गुगलची लिंक टाकली आहे. टाकून बघा तुम्ही काय आहे. पण मी ते सरांनाच म्हणजे सरच चांगलं सांगू शकतात, मला नाही आता एवढं सांगता येते त्याचं. नाही, ठीक आहे, मला ते दिसलं म्हणून मी टाकलं, म्हणून बाकी काही नाही. त्याच्यात काय सांगितलं त्यांनी? नाही, नपुंसकलिंगी म्हणून त्यांनी चालवलंय अतः. त्याने शब्दरूप केलंय का ते अव्ययाचं? हो हो. नाही त्याने अर्थ काय नाही, अव्ययाचं अव्यय आहे ते अर्थ म्हणून. ठीक आहे, बघू आपण सरांना विचारू. बर बर. हा ठीक आहे, पुढे हा 11वं वाक्य आहे. हिंजे, वैशाली हिंजे आहेत का? वैशाली ताई? मी वाचू का? माधुरी ताई वाचा. कोणतं वाचू? 11वं. क्षेत्रेषु तृणानि अपि प्रादुर्भवन्ति. क्षेत्रेषु म्हणजे शेतात, तृणानी म्हणजे गवत, अपि म्हणजे सुद्धा, प्रादुर्भवन्ति म्हणजे शेतात गवत सुद्धा उगवते. गवत सुद्धा उगवत. आता इथे हे जे तृण हा शब्द आहे, ह्याच्यामध्ये हा जो तृण शब्द जो आहे याचा अर्थ ते धान्या व्यतिरिक्त ते असे खूप असे तृण किंवा गवत किंवा असे ते तण तण म्हणतात त्याला, तण. हा बरोबर, तण तण उगवतात. आहे बरं. म्हणजे आता तो कृषी मध्ये धान्य नाही पण तृण, कारण ते असं खूप छान त्यांनी ते मशागत केलेली जमीन असते, मग त्याच्यात ते तणही उगवतात आणि धान्यही उगवतं. मग असं ते त्याचा तो संदर्भ आहे. त्याचाही प्रादुर्भाव होतो आणि म्हणजे तेही खूप प्रमाणात उगवतं असं ह्यांचं ह्याच्यात म्हणणं आहे. ठीक आहे, तर क्षेत्रेषु म्हणजे सप्तमी, शेतांमध्ये, तृणानी अनेक वचन आहे, ते बहुवचन आहे म्हणून गवत, एक गवत अनेक गवतच म्हणतो ना, म्हणजे गवत किंवा तण सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, प्रादुर्भवंती अनेक वचन उगवते. ठीक. आता पुस्तकामध्ये त्यांनी तृणम आणि प्रादुर्भवती एक वचनात लिहिलंय पुस्तकात. हा म्हणजे एकच तृण, पण आता म्हणजे असं त्यांनी असं जनरली आपल्या शेतामध्ये अशी भरपूर होतात ना, कंटाळा येतो आपल्याला काढताना तण. पुस्तकात त्यांनी एक वचनात दिलंय. ठीक आहे. पण म्हणजे तुम्ही असं दोन्ही लक्षात ठेवा की असं काय असू शकतं बाबा, जेव्हा म्हणून तर आपण शब्दांनुसार त्याची हे करतो. जर समजा पेपरमध्ये तुम्हाला एकवचन आलं तर तुम्ही त्याचा एकवचनात अर्थ लिहा. आता इथे आपण तृणा आणि प्रादुर्भवंती येते म्हणून मग आपण बहुवचनात करतो. आता तुम्हाला शब्दानुसार ते येत आहे ना मराठीचं ट्रान्सलेशन करताना, मग तसं पेपरमध्ये करू शकता तुम्ही किंवा तसं विचार करू शकता त्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, पुढच्या ह्याच्यात जाऊया. 12वं अनघा जेजूरकर आहेत का? श्यामल जोशी, उषा किरण जोशी. हा, मी सांगू शकते. हा, श्यामल जोशी बोला. बलिवर्दानाम खाद्यम तृणम एव. बलिवर्दानाम म्हणजे बैलांना खाद्य गवतच. बैलांसाठी खाद्य गवतच का?
हा. अभि बलिवरदानाम म्हणजे कुठली विभक्ती झाली? आता कोणी सांगू नका, फक्त ताई सांगतील हा. बलिवरदानाम नाम म्हणजे कुठली हा विभक्ती झाली? बलिवरदानाम. म्हणजे नाम ही जनरली कुठली विभक्ती? नाम म्हणजे षष्ठी अनेक वचन झालं. अनेक वचन. षष्टीला काय प्रत्यय लागतं? चाचीचे, आणि बहुवचनाला चाचीचे चेचाचे. मग बलिवरदानाम म्हणजे बैलांच्या खाद्य म्हणजे खाण्यासाठी. खाद्य. खाद्य. खाद्य बैलांचे खाद्य. हा, करेक्ट. अनेक बैल आहेत ना, तर बैलांचे खाद्य गवतच. गवतच. करेक्ट. आता अस्ती हे अध्यारोप. एवढंच ना? हो, बरोबर आहे. ओके. बैलांचे खाद्य गवतच. आता तिथे अस्ती अध्यारोप आहे, पण वाक्य पूर्ण करायला इथे मराठीत त्याने असते असं लिहिलंय. बैलांचे खाद्य गवतच. ते जे गवत ते मागे ओके. शेतांमध्ये तृणानी प्रादुर्भवंती झालेलं आहे. मग त्याच्यानुसार हा शब्द ते तृण इकडे आणला आणि म्हणे अरे ते गवतच जे आहे तेच ते बैलांचं खाद्य आहे. ओके. भावना आहेत कुलकर्णी. वासंती कुलकर्णी. हो ते आहे. वासंती ते बोल. तृणा भक्षयिन्तु वृषभाः क्षेत्रेषु अटन्ति. भक्षयितुम आहे ते. भक्षयितुं वृषभा क्षेत्रेषु अटन्ति. तुमून प्रत्यय. गवत खाण्यासाठी बैल शेतामध्ये येतात. शेतामध्ये किंवा अट धातू कशासाठी वापरला होता आठवत आहे का तुम्हाला गेल्या वेळेला? भटकतात. करेक्ट. म्हणजे ते जे तृण त्या शेतामध्ये जे तृण आलेलं असतं खूपसं, त्यांचं जे बलिवर्धनचं ते खाणं बैलांचं ते गवतच असतं, आणि ते गवत खाण्यासाठी ते शेतात भटकत असतात. कारण का? ते शेतात तृणांचा प्रादुर्भाव झालेला असं अशी त्याची ती चालत आलेलं आहे. ते गेल्या वाक्याचा अर्थ तृणानी म्हणजे भक्षयितुम तुमून प्रत्यय खाण्यासाठी. आता इथे बलिवर्धाच्या ऐवजी त्याने वृषभ वापरला. आपल्याला माहिती आहे वृषभ म्हणजे बैल. अनेक ते जे बैल असतात ते शेतात क्षेत्रेषु षष्ठी शेतात अटंती भटकतात. आशिष धेनकर आहेत का? हो. हा, आशिष वाचा. पुष्टः वृषभः एव समीचीनं साहाय्यं कुर्वन्ति. समीचीनम म्हणजे काय? म्हणजे खरं, म्हणजे खरोखरच असं खरं. पुष्टः माहित नाही. वृषभः म्हणजे बैल. म्हणजे दष्टपुष्ट बैलच खरं सहाय्य करतात. बरोबर आहे. दष्टपुष्ट बैलच खरी मदत करतात. हा. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते म्हणजे शेतकऱ्याला जी मदत होते ते धष्टपुष्ट बैलच करतात. जे धष्टपुष्ट कसे होतात? ते असं तृण आणि गवत खाऊन जे धष्टपुष्ट झालेले बैल असतात तेच खरी मदत त्यांना करतात. सहाय्यम कुर्वन्. अलका वाडेकर आहेत का? रंजना आहेत का? मी वाचते. हा, औषधही वाच. यदा मेघाः वर्षन्ति तदा कृषकः प्रसन्नः भवति. यदा तदा म्हणजे जर नाही, यदा तदा. यावेळी ज्यावेळी यदा तदा आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मेघा म्हणजे वर्षंती म्हणजे पाऊस. जेव्हा आकाशात ढग येतात म्हणजे पाऊस येतो तेव्हा शेतकरी प्रसन्न भवती म्हणजे होतो. हा, हे आता यदी तरीही होतं. आता इथे यदा तदा आहे. आपण म्हणू यदा यदा हि धर्मस्य
त्याच्यावरनं लक्षात ठेवा. यदा म्हणजे हा हा जेव्हा. हं. मेघा हा हा म्हणजे अनेक मेघ म्हणजे ढग. आता वर्षांती हा ढग एकच शब्द आहे, क्रियापद एकच आहे. त्याचा अर्थ म्हणजे पाऊस पडणे किंवा वर्षाव होणे. वर्षंती म्हणजे एखाद्या गोष्टीचा वर्षाव होणे. आता मेघा हा वर्षंती म्हणजे भरपूर, जेव्हा मेघ वर्षाव करतात किंवा जेव्हा खूप पाऊस पडतो किंवा हा ढगांमध्ये खूप पाऊस पडतो. तदा इथे यदा आहे म्हणून ते तदा म्हणजे जेव्हा असेल तर तेव्हा. कृषक हा प्रसन्न भवती, हे तर खूप सोपं वाक्य. जेव्हा मेघ हम्म. वर्षाव करतात तेव्हा शेतकरी प्रसन्न होतात. हं? हा असावेरी ताई आहेत का? अश्विनी राजे आहेत का? रोहिणी पुराणिक? ते मध्ये एक 14 नंबर गाळला गेलाय. 14 नाही ना. तुमच्याकडे वाक्य मिस नाही झालं ना, ते बहुतेक नंबरिंग सिस्टीम चुकीची झाली असं. मी चेंज करते. मध्ये काही वाक्य. नंबरिंग चेंज झालं, वाक्य नाही मिस झालं. मग ठीक आहे, मग नंबरिंग झालं असेल. अचला प्रभू आहेत का? सरिता पाठक? संध्या? मी अचला प्रभू बोलते. अचला ताई बोला. हा. वर्षणेन एव विपुलं धान्यम उत्पद्यते. करेक्ट. वर्षणेन म्हणजे पाऊस पडल्यामुळे. पाऊस पडल्यामुळेच पुष्कळ, विपुलम म्हणजे पुष्कळ आणि धान्यम म्हणजे धान्य, उत्पद्यते म्हणजे उगवेल, उत्पद्यते. उगवते. हा, उगवते. उत्पादन. आत्मनेपदी येते म्हणून ते 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 अंत्य असतं आत्मनेपदीचं. पण तुम्ही बघून घ्या गुगलवर, ते आत्मनेपदी म्हणून शब्द आहे. जेव्हा एखाद्या क्रियेचा जो उत्पद्यते म्हणजे उत्पादन होते असं आहे का त्याचा अर्थ? उत्पादन होतं म्हणजे धान्यच उत्पन्न होतं ना, धान्यावर त्या क्रियेचा अफेक्ट होतो, तेव्हा ते आत्मनेपद येतं. वर्षणेन देवेन सारखं तृतीया म्हणजे हा देवाने किंवा तृतीय. पावसाने. हा. च एव म्हणजे च, विपुल म्हणजे भरपूर. धान्यम उत्पद्यते म्हणजे धान्याचं उत्पादन होतं. पावसानेच होतं, काही अजून कशाने होत नाही. बारिश से ही बहुत अनाज, बहुत सारा अनाज पैदा होतो, असं त्यांचं इथे म्हणणं आहे. म्हणणं आहे. ठीक आहे. या हा थँक्यू. वाक्यांमध्ये कोणाला काही शंका आहे का? नसेल तर आपण पटकन पुढे जाऊ. वर्षानेनच मूळ शब्द काय? वर्षा. वर्ष. वर्ष. वर्ष देव सारखं वर्ष. चालेल. वर्षण असेल. ते मी सांगते याचं मूळ धातुरूप काय आहे. देवेन चालेल. आहे ना, वर्षण असेल ते वर्षण असेल ते. चालेल. ठीक आहे. हो, वर्षण येणार ना. मी धातू ओरिजिनल त्याचं धातू काय आहे ते सांगते. शब्द म्हणायला हवा ना, वर्षा आकारांती असं म्हणा. धातू शब्द आहे, शब्दाचं शब्दरूप सांगते त्याचं ओरिजिनल. सुजाता नाईक आहे? मोहिनी? हो, आहे आहे. हा मी बोला. म्हणू का? हा बोला बोला. सुजाता ताई? हा. यदा विपुलं धान्यं भवति तदा तत् विक्रेतुं कृषकाः हट्टे गच्छन्ति. जेव्हा विपुल धान्य होते तेव्हा त्याच्या विक्रीसाठी शेतकरी बाजारात अनेक वचन आहे तर जातात. आता तत् म्हणजे काय? तत् म्हणजे एक वचन झालं ते. तत्ते तानी म्हणजे ते. हा, म्हणून हा. यदा म्हणजे जे, म्हणजे भरपूर, धान्यम म्हणजे धान्य, भवती म्हणजे धान्य होते. तेव्हा. तत् म्हणजे ते म्हणजे ते जे कृषक असतात ते. विक्रेतुम, तुमून प्रत्यय, विकण्यासाठी. कृषका हा शेतकरी, जे ते म्हणजे ते धान्य आहे. धान्याचं आहे ते. जे धान्य होतं ते विकण्यासाठी शेतकरी बाजारात, धान्य अनेक आहे ना म्हणून ते धान्य विकण्यासाठी शेतकरी बाजारात जातात. हट्टे गच्छन्ति. काही आहे का ह्याच्यात शंका कोणाला? संगीता ताई आहेत का? संगीता लाड? हा आहे. वाचा, एकच मिनिट राहिलाय, पटकन वाचून दाखव. हट्टे धान्यानाम आपणाः भवन्ति. बाजारात धान्याला, आपण म्हणजे दुकानात ना, दुकान.
दुकान. धान्यानां बाजारात. धान्यानां कुठली विभक्ती झाली? धान्य